बघा आज आपण भोंगी मिरची करणार आहे। त्याच्यासाठी बघा आपण 3 कांदे छोटे छोटे घेतलेत बघा, ते आपण छान चॉपर मध्ये कट करून घेणार आहे। हे बघा छान पैकी आपला कांदा कट झालेला आहे बारीक बारीक। असंच आपल्याला भोंगी मिरची पण बघा कट करून घ्यायचे। इथे बघा मी भोंगी मिरची, कांदा आणि टोमॅटो चांगलं कट करून घेतलेत बघा। टोमॅटोची थोडी पेस्टच केली, जास्त पेस्ट नाही बघा, गबरं आहे। आता एक कढई घेतली बघा, कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतले मी। चांगलं गरम झालं की नाही तेल, त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, जे तुम्हाला मसाले टाकू वाटतं ते मसाले तुम्ही टाकून घेऊ शकता। मी याच्यामध्ये बघा मोहरी, जिरे टाकून घेतले बघा, चांगलं भाजून घेतलं। भाजल्यानंतर त्याच्यामध्ये बघा थोडीशी कढीपत्ता टाकून घेतला बघा। कढीपत्ताही चांगला तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा, बारीक केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे। कांदा पण बघा छान भाजून घ्यायचा बघा लालसर। हे बघा कांदा आपला छानपैकी भाजलाय बघा। त्याच्यामध्ये थोडीशी आलं पेस्ट टाकून घेतली मी, ते पण त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून बघा आलं पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे। आपल्याला थोडा वेळ लागतो बघा आलं पेस्ट भाजायला, त्याच्यामुळे छानपैकी भाजून घ्यायचे। आलं पेस्ट भाजून झाली का त्याच्यामध्ये आपल्याला बघा टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती टाकून घ्यायची बघा। ती पण कच्चीच आहे ना, त्याच्यामुळे चांगली भाजून घ्यायची आहे बघा। पूर्ण एक जीव करायचं आणि छानपैकी बघा भाजून घेणार आहे मी। इथे बघा आपलं टोमॅटो चांगलं भाजून झालं, त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचे आहे। मी इथे बघा 1 चम्मच धनिया पावडर टाकून घेतलाय, तोही चांगला बघा मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। एकदम सोपी रेसिपी आहे बघा, पटकन होऊन जाते बघा। काय नसेल तर एकदम 10 मिनिटात होऊन जाणारी रेसिपी आहे बघा। आता याच्यामध्ये आपल्याला आपलं लाल तिखट टाकायचं आहे बघा। हे घरगुती लाल तिखट आहे बघा, काळं तिखट आपलं, ते लाल तिखट मी नाही टाकलं याच्यामध्ये, टेस्ट काही छान येत नाही बघा, त्याच्यामुळे मी काळं तिखट टाकून घेतलं। हे पण आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये मसाला। आणि आपला मसाला भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेवटी आपण जे कट केलेली आहे भोंगी मिरची, ती भोंगी मिरची आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा चॉपरमध्ये छान कट होतं बघा, त्याच्यामध्येच मी या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत बघा। तुम्ही पण हे यूज करू शकता बघा, जर गडबड असेल तर आपण हे नक्कीच यूज करू शकता। तर हे मी मस्तपैकी बघा भाजून घेतलेलं आहे, एक जीव करून घेतले। आता आपल्याला याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि ते हे बघा एक जीव करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करायचं आपल्याला। मीठ टाकलं की नाही भाज्या लवकर शिजतात बघा। चांगलं मिक्स केले बघा मी आता, आणि आता याला मी 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे। गॅस आपला लो करून घ्यायचा आहे बघा, त्याची फ्लेम। हे बघा 2 मिनिटानंतर आपली भाजी एकदम बघा मस्तपैकी शिजलेली बघू शकता तुम्ही। चांगली बघा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। मी अधूनमधून 1-2दा बघा मिक्स करून घेतलं होतं, खाली लागू नये म्हणून याच्यासाठी। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे बघा। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता। मी 2 चम्मच टाकून घेतले बघा, जेवढी भाजी असेल त्याच्यानुसार तुम्ही टाकून घ्या। पटकन होऊन जाते बघा भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। ही तुम्हाला सगळेजण करतच असाल, पण तरी पण म्हणलं याची रेसिपी द्यावी म्हणून मी ही रेसिपी केली बघा आज। तुम्हाला कशा वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावं बघा। हे बघा मिक्स करून घेतले आपण मस्तपैकी। तुम्ही याच्यामध्ये बघा लास्टला सांबार मसाला सुद्धा टाकू शकता, छान टेस्ट येते बघा। तर मी 2 मिनिटं पुन्हा आणि झाकून ठेवलं होतं बघा, 2 मिनिटं नाही, एक अर्धा मिनिट असं झाकून ठेवलं असेल। हे बघा तयार आहे आपली भोंग्याची भाजी। पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा। तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। तुम्ही याच्यामध्ये बघा सांबार मसाला नक्कीच यूज करू शकता। इथे तयार आहे बघा आपली सुकी भोंग्याची भाजी, भोंग्या मिरचीची भाजी बघू शकता। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।